नमस्कार. मागच्या एपिसोडमध्ये आपण असं म्हटलं की आपल्या मुलांना सण समारंभामध्ये सहभागी करून घेऊयात. पण त्याआधी आपल्या मुलांना आपल्या सणांविषयी किती माहिती आहे हे नक्की जाणून घेऊयात. कदाचित थोड्याफार प्रमाणात माहिती असेलही, परंतु सगळीच माहिती असण्याची शक्यता खूप कमी आहे. मग ही माहिती एका जागी बसून या मुलांना देण्याऐवजी सणाच्या निमित्ताने घरात चालणाऱ्या चर्चांमध्ये आपल्या मुलांना सहभागी करून घेऊयात. त्यांचं मत विचारूयात. त्यांनी सांगितलेल्या काही कल्पना अंमलातही आणूयात. मग हा सहभाग या मुलांसाठी मजेशीर होईल. मग यांच्या या सहभागाचं आलेल्या पाहुण्यांसमोर नक्की कौतुक करूयात, जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल. चला तर मग गंपू दादा आणि रुहा या संदर्भात काय म्हणतायत ते बघूयात. धन्यवाद. मग काय होतं पुढे? मग पुढे परत 2-3 अभ्यासाचे तास असतात आणि जे शेवटचे 2 असतात ना तेव्हा ठरलेलं असतं बुधवारी मंगळवारी नाचाचा तास. तू नाचतेस ना? हो, मला भरतनाट्यम करायला खूप कुठली ताई शिकवते तुला? नुपूर दैठणकर. नुपूर दैठणकर ताई तुला भरतनाट्यम शिकवते. म्हणजे जुईली ताई शिकवते, पण आमच्या जुईली ताईचं नाव काय आहे पूर्ण? जुईली. पूर्ण नाव काय? ते नाही माहित. अच्छा, जुईली ताई बापट आहे का? नाही आहे. बर, मग आता पुढच्या वेळेस विचारशील ताईला ना? हो. माझं नाव काय? आणि गप्पू दादा. गंपू दादा. बरोबर. माझं खरं नाव काय माहिती का तुला? काय? हो. काय? पंकज. हा, बरोबर ओळखलंस की तू. ओके, आता मला सांग, अजून कुठले कुठले सण आठवत आहेत तुला? गुढीपाडवा झाला आपला. हो. अक्षय तृतीया झाली आपली. हो. गणपती उत्सव पण झाला. हो. बैलपोळा पण झाला. हो. दिवाळी. हो. काय? पंकज. हा, बरोबर ओळखलंस की तू. दिवाळीमध्ये काय काय असतं बेटा? दिवाळीमध्ये फराळ असतो. काय काय असतो? पण मी फटाके नाही उडवत. का ग? मी फक्त आपटी बॉम्ब फोडते आणि ते फटाके का नाही उडवत? त्यामुळे प्रदूषण होतं म्हणून मी नाही. प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे असा धूर पसरतो आणि मग श्वास घ्यायला त्रास होतो थोडा. म्हणून आपण फटाके उडवू नये. बरोबर, ठीक, छान गोष्ट आहे. आणखीन काय असतं दिवाळीत? दिवाळीत मी आणि माझे बहीण भाऊ खूप मज्जा करतो, नाचतो. आणि आम्ही फटाके कधी उडवतो? कधी? म्हणजे फटाके म्हणजे मी आपटी बॉम्ब फोडते आणि ते असतं ना, काय असतं असं गोल गोल? ते अशी एक काठी असते त्याला. काठी असते का तार असतो? नाही, फुलबाजी का? हो, फुलबाजी अशी उडवते मी. आणि खायला काय काय असतं दिवाळीत? दिवाळीत खायला चकल्या, लाडू, करंजीत काय भरलेलं असतं? सारण. कशाचं असतं ते? खोबऱ्याचं. आणि मला गोड नाही आवडत, मला मटार करंजी आवडते. पण दिवाळीत नसते मटार करंजी.
हो. पण मटार झाडा खाली लागतात का झाडावर लागतात? झाडावर. झाडावर लागतात. अशी फळं असतात मटारची. नाही. मग शेंग असते. शेंग असते मटारची. नाही, ते असं काहीतरी. वेल असते मटारची. हा. ओके. मटार कुठल्या रंगाचा असतो? हिरवा. नक्की? हो. बघ. हो. कन्फर्म? हो. मटार झाडावरती शेंग लागते. हो. आणि भुईमुग कुठे लागतो? जमिनीच्या खाली. नक्की? नक्की. कन्फर्म? कन्फर्म. त्याला काय म्हणतात मराठीत अजून? भुईमुगाला शेंगदाणा. शेंगदाणा आवडतो तुला? शेंगदाण्याचं काय काय करतात? शेंगदाण्याचा लाडू करतात. आणि मला फक्त माहिती एवढंच. तेल करतात का शेंगदाण्याचं? हो. आणि खोबऱ्याचं तेल करतात का? हो. तिळाचं तेल करतात का? नाही. नाही करत. नाही. मग तिळाचं काय करतात? त्याचं आपलं ठरलं ना, मकर संक्रांतीला काहीतरी करतात. लाडू. आणि वड्या पण करतात. हो. ओके. आमच्या शाळेत आम्हाला लाडू वळायला दिले होते. हो. हो. किती लाडू वळले होतेस तू? एक. किती वेळात? 5 मिनिटात. एक लाडू असेल हा. तर त्याला लाडू म्हणतात. हा. खूप लाडू असेल तर त्याला काय म्हणतात? लाडू. का लाडू? नाही. एक मुलगा असेल हा. त्याला मुलगा म्हणतात. अनेक मुलं असतील तर त्याला काय म्हणायचं? मुलं. एक केस असेल हा. तर त्याला केस म्हणतात. अनेक केस असतील तर त्याला काय म्हणायचं? केस. केस. ओके. एक दात असेल तर त्याला दात म्हणायचं. अनेक दात असतील तर त्याला काय म्हणायचं? दात. नाही, दात दात एक दात. नाक असेल आणि अनेक नाक असतील तर त्याला काय म्हणायचं? अनेक नाक नसतीलच. अगं, माझं नाक, बाबाचं नाक, काकाचं नाक. हा. मग खूप नाक झाली तर त्याला काय म्हणायचं? नाक. नाक. दात, नाक, कान. नाही. एक बोट असतं. हा. अनेक बोटे असतात का? नाही. मग अनेक बोटच असतात. अनेक बोटच असतात. मग केस पण एकच असतो. अनेक केस पण केसच असतो. हो. अनेक नाके नसतात. नाकच असतो. अनेक दाते नसतात. दातच असतो. हो, मी अनेक पाय दातच बोलले. नसतात. बरोबर आहे. एक डोळा असतो. हा. अनेक काय असतात? डोळे. हा. हे कसं मग? एक डोळा, अनेक डोळे, एक दात, हे आम्हाला शाळेत अनेक पण दाते. शिकवलंय. शिकवलंय? हो. ओके. मग विरुद्धार्थी शब्द शिकवले, समानार्थी शब्द शिकवले. बर. गुळगुळीतला विरोधार्थी शब्द काय? गुळगुळीत.